अमेरिका इराण संघर्षानं आता आणखी भीषण वळण घेतलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार रद्द झाल्याची घोषणा करताच दोन्ही बाजूंनी हवाई हल्ल्यांचा जोर वाढलेला आहे। अमेरिकेनं गेल्या 3 दिवसात इराणच्या 300 ठिकाणांना लक्ष्य केलंय। ज्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून हल्लाढा सुरू आहे त्या हॉर्मुझ भागातील इराणच्या बंदरांवर अमेरिकेनं घातक हल्ले केले। गेल्या 3 दिवसात शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागलेले आहेत। यामध्ये चाबहारसह इराणच्या मोठमोठ्या बंदरांचं प्रचंड नुकसान झालंय। फक्त बंदरच नाही तर इराणचं खुजेस्तान विमानतळ सुद्धा अमेरिकेनं उद्ध्वस्त केलंय आणि यासोबतच केशम बेटावर सुद्धा हल्ले सुरू आहेत। या कारवाईचे थरारक दृश्यही आता जगासमोर आली आहेत। अमेरिका आणि इराण यांचा हा जो संघर्ष आहे तो शिगेला पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तिसऱ्यांदा इराणवर मोठा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला आहे आणि मागील 3 दिवसांमध्ये जवळपास 300 ठिकाणांवर लक्ष्य केल्याची माहिती समोर येते। मिसाईल्स डागले जात आहेत आणि ड्रोनचा मारा सुद्धा केला जातोय। त्याच्यामुळे आता हा जो संघर्ष आहे तो आणखी चिघळल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आधी जेव्हा 30 ते 40 दिवस हा संघर्ष चाललेला होता, फेब्रुवारीपासून सुरू झालेला, त्यावेळेला ज्या पद्धतीने हल्ले सुरू होते तसेच काहीशे हल्ले पुन्हा सुरू झालेत का, तसंच युद्ध पुन्हा एकदा सुरू झालंय का असा प्रश्न सामान्यांना पडतोय। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। खमेनी यांच्या मृत्यूचा बदला घेणार असा इशारा इराणनं दिलेला आहे। जगातील 13 नेत्यांची नाव असलेली एक हिट लिस्ट जारी केलेली आहे। ही किल लिस्ट असल्याचं म्हटलं जात आहे आणि ही लिस्ट आता इराणकडून जारी करण्यात आली आहे। आयातुल्ला अली खमेनी यांचा मृत्यू झालेला होता ज्यावेळेला अमेरिका आणि इस्रायलनं मिळून एक हल्ला केला होता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी। त्याच्यामध्ये अली खमेनी यांचा मृत्यू झाला आणि त्याचाच बदला घेणार असल्याचं इराणकडून सांगितलं जात आहे। आता इराणच्या एका वृत्तपत्रानं एक लिस्ट जारी केलेली आहे। ही किल लिस्ट आहे। या सगळ्यांसोबत इराणला बदला घ्यायचा आहे अशी माहिती समोर येते आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी नाव आहे, सगळ्यात पहिलं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं आणि दुसरं नाव हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं असल्याचं दिसतंय। इराणनं अमेरिकेला पुन्हा मोठा इशारा दिलाय। खमेनींच्या मृत्यूचा बदला घेणार अशी घोषणा इराणनं केली आहे आणि जगातील 13 मोठ्या नेत्यांचं नाव असलेली ही लिस्ट जारी केली आहे। एकीकडे हल्ले वाढताना आपल्याला दिसून येत आहेत तर दुसरीकडे अमेरिका इराण संघर्षाचा परिणाम आता जगाच्या बाजारपेठेवर सुद्धा दिसू लागलाय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणाऱ्या तेल वाहतुकीवर संकटाची भीती वाढताच कच्च्या तेलाच्या दरांनी उसळी घेतली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूड हा $2.67 ने वाढलाय आणि $78.68 प्रति बॅरलवर पोहोचलाय। म्हणजेच दरांमध्ये 3.51% वाढ झाली आहे। जगातील जवळपास 20% पेट्रोलियम पुरवठा याच महत्त्वाच्या सामुद्री मार्गातून जात असतो, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जातो। त्यामुळे हॉर्मुझमधील तणाव कायम राहिला तर त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किमतींपासून ते सर्वसामान्यांच्या बजेटपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे आणि यामुळे जागतिक इंधन पुरवठा आणि दरांबाबत चिंता निर्माण झाली आहे। इराण म्हणतंय हॉर्मुझ आमच्या ताब्यात आहे, पण अमेरिकेनं इराणचा हा दावा फेटाळला आणि एक मोठं वक्तव्य केलंय। व्यापारी आणि तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांनी कोणतीही भीती न बाळगता या महत्त्वाच्या जलमार्गातून प्रवास सुरू ठेवावा असं आवाहन अमेरिकेकडून करण्यात आलंय आणि या तणावाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गेल्या 24 तासात 20 जहाजांनी अमेरिकन सैन्याच्या सुरक्षिततेमध्ये हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केल्याची माहिती आहे। हॉर्मुझची ही सामुद्रधुनी खुलीच राहणार, पण सुरक्षेच्या बदल्यामध्ये अमेरिका 20% कार्गो टॅक्स घेणार अशी घोषणा ट्रम्प यांनी केलेली आहे। त्यामुळे आता अमेरिकेचा टॅक्स भरावा लागेल का, अमेरिकेला या ठिकाणी टॅक्स भरावा लागेल का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। जेव्हा युद्ध सुरू झालेलं नव्हतं त्यावेळेला टॅक्स फ्री पद्धतीनं हॉर्मुझमधून वाहतूक केली जात होती, मात्र हे युद्ध सुरू झाल्यानंतर आधी तर इराणनं इथं आपला कंट्रोल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, टोल घेणार असे इशारे दिले जात होते। त्याच्यानंतर आता अमेरिकेकडून इथं कोणत्याही प्रकारे इराणचा कंट्रोल नाही असं सांगितलं जात असलं तरी देखील या जहाजांकडून 20% कार्गो टॅक्स घेतला जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे पुन्हा एकदा बाजारामध्ये टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। आणि या युद्धाचे परिणाम हे सोने चांदीच्या दरावर दिसून येत आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। आज 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1,42,000 रुपये इतका झाला, तर 1 किलो चांदीचा दर 2,22,000 रुपये इतका नोंदवला गेलाय।
विशेष म्हणजे एका दिवसात सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची आणि चांदीच्या दरात तब्बल 4,000 रुपयांची घसरण झाली. गेल्या 7 दिवसांचा विचार केला तर सोनं 4,000 रुपयांनी स्वस्त झालं आणि चांदी तब्बल 13,000 रुपयांनी घसरली आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते अमेरिका इराणमधील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होतोय. त्यामुळे सध्या दरात चढ उतार सुरूच आहे. सराफा तज्ञांचा अंदाज आहे की जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती कायम राहील तोपर्यंत सोन्याच्या दरावर दबाव राहू शकतो. पण परिस्थिती निवळल्यानंतर सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने जर विचार केला तर युद्धजन्य परिस्थिती आहेच, कारण की स्टेट ऑफ हॉर्मोन जे हे आहे तर त्या सध्या ती बंद होते का अशी थोडी एक साशंकता निर्माण झाली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. डॉलरची ताकद स्ट्रॉंग होत आहे. परत विचार केला असता आपण तर ते अमेरिकेमध्ये जे काही महागाईचे दर वाढलेले आहेत ते चिरकाळ चढे दरे चालू राहतील असं एक सांगण्यात येत आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा दबाव हा सोन्या चांदीच्या भावांवरती सध्या पडताना आपल्याला दिसतो.